गोष्ट त्या दिवसाची. रक्त आणि मांसाच्या अनेक तुकड्यांनी ओळखण्यापलीकडे झालेला तो मृतदेह पाहून मानसी खाडकन तिथेच कोसळली. सभोवताली गावकऱ्यांची गर्दी झाली होती. गावकऱ्यांच्या विस्फारलेल्या नजरा मानसीकडे रोखून होत्या. गर्दीतली सुरू असलेली कुजबूज तिला ऐकू येत नव्हती, कारण ते भयावह दृश्य पाहून ती तिथेच सुन्न झाली होती. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला होता. शरीर तापाने फणफणले होते. तिच्या शरीरातील सारं अवसान गळून पडले होते. तसे गर्दीतून वाट काढत येणाऱ्या 2 व्यक्तींनी तिला उचललं आणि जीपमध्ये नेऊन ठेवलं. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळकेमुळे ती शुद्धीवर आली. तिला सर्व काही आठवत होतं आणि घडलेला तो प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर येऊन तरळत राहिला. मानसी, मग उद्या तू शहराला जाणार? हो ग, सुट्टी संपली माझी आता. मग जावं तर लागेलच ना. मग वाईस 2 दिवस थांब की जरा, अजून लई मज्जा करू बघ. थांबले असते का सायली, पण कॉलेज सुरू होतंय माझं आणि त्याच्या पुढल्या 2 आठवड्यांनी परीक्षा सुद्धा, म्हणून जावं तर लागेलच. आणि तसंही बस उद्या संध्याकाळी 4 वाजताची आहे. तोपर्यंत आपण अजून मजा करूच शकतो ना. भय तर. पर खरं सांगू, मला तुझी लई आठवण येईल बघ. हो ग, मला पण तुझी आणि या गावची खूप आठवण येईल. तिन्ही सांजेच्या वेळी सायली आणि मानसी पाण्यात पाय बुडवून संत वाहणाऱ्या नदी किनारी गप्पा मारत बसल्या होत्या. सायली, अगं आज तरी नाही म्हणू नकोस ना. चल ना, आज रात्री जाऊ आणि बघू त्या वाड्यात काय काय आहे ते. हाय का, परत घसरली का तुझी गाडी त्या वाड्यावर? नाही बाई, मी नाही यायची. एवढ्या वरीस गावात राहिले, पर आज पतूर, आत्ता पतूर. कुणी बी माणूस त्या वाड्यात सोड, पर वाड्याबाहेरच्या रस्त्याने बी गेलं नाही. आणि आईला जर खबर लागली ना की मी त्या वाड्यात गेलती, तर आंधी तीच माझा जीव घेईल. काय ग, एवढे कसले घाबरता ग तुम्ही? एवढं काय त्या वाड्यात? आणि तसंही तू जन्माला येऊन 22 वर्ष झालीत ना, तर एवढ्या वर्षात तू कधी ऐकलेस का की वाड्यात कुणाचा जीव बिव गेलाय ते? नाही ग, पर एवढ्या वर्षांपासून मी गावातल्या लोकांकडून तेच ऐकतीय. ही गोष्ट तुझ्या आणि माझ्या जन्मापूर्वीची आहे. त्या काळी भारतात इंग्रजांचं राज्य होतं. भेटेल ते शहर, भेटेल ते गाव ही इंग्रज लोक काबीज करायचे. आपल्या गावात बी तवा लई समृद्धी होती. म्हणून एका इंग्रज अधिकाऱ्याने या गावात 30-35 खोल्यांचा लई मोठा वाडा बांधला. त्या वाड्यात त्याच्यासोबत त्याची बायको नि त्याची मुलगी रोजी राहायची. नि हाताखाली आपलेच गावातली गडी माणसं होती. त्या गडी माणसात एक कुंभाराचा पोर बी होता. त्याच्या आणि रोजीच्या पिरमाची खबर जेव्हा त्या इंग्रज अधिकाऱ्याला समजली, तेव्हा त्या अधिकाऱ्याने त्या पोराच्या छाताड्याला धोंडा बांधून त्याला नदीत ढकलले म्हणे. आणि ही खबर जेव्हा रोजीला समजली, तेव्हा तिने वाड्यातच फास लावून आत्महत्या केली. हेच ना. अगं, किती वेळा हीच गोष्ट ऐकली आहे मी. तू हसते काय ग मानसी? जाऊ दे बाई, मी नाही यायची. मला लई भ्या वाटतंय त्या वाड्यात यायला. ते रोजीचं भूत आपल्या मानगुटी बिनगुटीवर बसलं तर? नाही, मला तर साधा विचार सुद्धा करवत नाही. अगं सायली, तू वेडी आहेस का? ते रोजीचं भूत कशाला आपल्या मानगुटीवर बसेल?
मुळात ना भूतं नसतातच. ही भूतं, आत्मे, हाडळी, पिशाच्च फक्त गोष्टीत असतात, प्रत्यक्षात नाहीत. आणि तसंही वाड्याच्या बाहेर ते वॉचमन काका एवढी वर्ष झाली आहेत तरी गेटवर बसतातच ना. मग त्यांना काय केलंय का त्या रोजीच्या भूतानं? किंवा तिचा आत्मा तरी दिसला त्यांना? नाही ना. मग तुम्ही गावातले लोक उगाच घाबरता बुवा. अगं मला तर वाटतंय की त्या ब्रिटिश वाड्यात बऱ्याच अँटिक वस्तू असतील आणि त्या चोरीला जाऊ नये ना म्हणून या भूताबितांच्या अफवा पसरवल्या असतील. नाहीतर त्या जुनाट वाड्यासमोर वॉचमनची नेमणूक तरी का केली असती? ते काही नाही. आज रात्री आपण त्या वाड्यात जातोय अँड इट्स फायनल. तुला आपल्या मैत्रीची शपथ यार. तशी सायलीने नाईलाजाने होकार आरती मान डोलवली आणि त्या दोघी घरच्या दिशेने चालू लागल्या. डोंगरा पल्ल्याडचा सूर्य अस्ताला जात होता. तांबूस पिवळ्या आकाशात पाखरांचे उडणारे थवेच्या थवे घरट्यांकडे परतत होते. चालत चालत त्या दोघी सायलीच्या घरापाशी येऊन पोहोचल्या. घराच्या ओसरीतच सायलीची आई तांदुळातील खडे निवडत बसली होती. काकू, उद्या मी मुंबईला चाललीये. मग आजच्या रात्री तुम्ही सायलीला माझ्या घरी पाठवाल का? आम्हाला खूप गप्पा मारायच्यात. वय चालल की. खरं तर सायलीची आई आणि मानसीची आई या दोघीही लहानपणीच्या जिवलग मैत्रिणी होत्या. शिवाय मानसीचा लाघवीपणा आणि प्रेमळ स्वभाव सायलीच्या आईला ठाऊक होता, म्हणून तिनेही लगेच होकार दिला. रात्र झाली. सगळ्यांची जेवणे आटोपली. उरली सुरलेली कामे आटपून घरातील सारी मंडळी गाण्यांच्या भेंड्यांमध्ये रंगून गेली होती. तेवढ्यात घड्याळातील काटा 10 कडे झुकला. आई, चल येते मी, मला उशीर होतोय. सायली पण माझी वाट बघत बसली असेल. आज पहिल्यांदाच सायली आणि मानसी खोटी थाप मारून घरातून निघाल्या होत्या. ठरल्याप्रमाणे त्या दोघीही गावच्या शाळेजवळ येऊन पोहोचल्या. तो वाडा शाळेच्या मागे, शाळेपासून साधारण 15-20 मिनिटे दूर एका ओसाड माळ रानावर होता. दोघीही एकमेकींचा हात घट्ट पकडून तुरळक वाढलेल्या झाडाझुडपांमधून वेगाने वाड्याच्या दिशेने बॅटरीच्या उजेडात चालू लागल्या. तेवढ्यात आकाशात ढग दाटून आले आणि पावसाच्या सरींवर सरी बरसू लागल्या. पावसामुळे त्या दोघीही नकशिकांत भिजल्या होत्या. धुक्यामध्ये, पावसाच्या सरींमध्ये हरवून गेलेला तो वाडा त्यांना अस्पष्ट दिसू लागला. म्या नाही बाई घाबरत. त्यात काय घाबरायचं? पर राहत आहे ना, म्हणून थोडं भ्या वाटणारच. सायली स्वतःशीच पुटपुटली आणि चालत चालतच त्या वाड्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचल्या. वाड्याभोवती असलेले दगडी कुंपण खुरट्या वनस्पतींनी, झाडाझुडपांनी, वेलींनी आच्छादून गेले होते. गेटच्या उजव्या बाजूला असलेल्या छोट्या चौकटी खोलीत बसलेला तो वॉचमन केव्हाच निद्राधीन झाला होता. खिडकीतून येणाऱ्या दिव्याचा मिणमिणता प्रकाश जमिनीवरील पाण्यात पडून चकाकत होता. त्या खोलीत देवांचे असंख्य फोटो लावले होते. आता त्या दोघीही सावधपणे गेटच्या आत शिरण्याचा मार्ग शोधू लागल्या. दुरावस्थेत असलेल्या त्या गेटची बिजाग्र एका बाजूनी निखळली होती, तर गेटचा लहान दरवाजा उघडा होता. त्या लहान दरवाजातून दोघीही चोर पावलांनी आत शिरल्या. गेटपासून तो वाडा साधारण 100-1 पावलांच्या अंतरावर होता. वाड्याच्या सुरुवातीलाच असलेल्या बगीच्यात ब्रिटिशकालीन स्त्रियांच्या अनेक श्वेतवर्णीय मूर्त्या स्थापित केल्या होत्या. पण काळाच्या ओघाने भग्न झालेल्या, जीर्ण झालेल्या त्या मूर्त्या अतिशय भयानक व विद्रूप दिसत होत्या. वाडा जुनाट असला तरीही त्याची भव्य दिव्यता आजही होती. वाड्याला सुरेख गोलाई होती. एखाद्या सुंदर कमनीय स्त्रीप्रमाणे सुबक नक्षीदार आकारात, झोकदार पेहरावात तो ब्रिटिश वाडा आजही मोठ्या शिताफीने
त्या ओसाड माळ रानावर वसला होता. त्या दोघीही सावकाशपणे निसरड्या झालेल्या 4-5 पायऱ्या चढत वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन पोहोचल्या. पण तो दरवाजा तब्बल 4 कुलूप लावून बंद करण्यात आला होता. तसेच त्याच्यावर अनेक केशरी आणि लाल दोरे गुंडाळले होते. वाड्याला असंख्य खिडक्या होत्या. त्या असंख्य खिडक्यांपैकी एखादी तरी खिडकी उघडून आत जाण्याचा मार्ग त्या शोधू लागल्या. तेवढ्यात सायलीला एका खिडकीची फट उघडी असलेली दिसली. तिने ती खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला, परंतु आतून ती कडी लावून बंद केली होती. तिने अलगद फटीतून हात आतमध्ये घालून कडी काढली आणि खिडकी उघडली. तशा त्या दोघीही एक एक करून त्या वाड्यामध्ये शिरल्या. त्या वाड्यात मिट्ट अंधार पसरला होता. ज्या खोलीत त्या शिरल्या ती एक झोपण्याची खोली होती. अनेक वस्तूंनी परिपूर्ण अशी ती खोली होती. तिथे त्या काळातील सुंदर कलाकुसर केलेला मोठा पलंग होता. तसेच मोठे कपाट, खुर्ची, टेबल आणि अनेक शोभेच्या वस्तू जागच्या जागी व्यवस्थित ठेवल्या होत्या. जणू तेथील व्यक्ती आता तासाभरापूर्वीच बाहेर गेली असावी. बॅटरीच्या प्रकाशाच्या साहाय्याने मानसी एक एक वस्तूचं कुतूहलाने निरीक्षण करत होती. तर सायलीचा भीतीने थरकाप उडाला होता. ती मानसीचा हात घट्ट पकडून तशीच उभी होती. काही वेळाने दोघीही त्या खोलीच्या बाहेर आल्या. तर बाहेर एक मोठा दिवाणखाना होता. त्या दिवाणखान्यात अनेक लहान मोठी शिल्प होती. काही पशुपक्ष्यांची तर काही स्त्रिया पुरुषांची. तसेच भिंतीवर अनेक चित्रे लावली होती. त्या वाड्यात भरपूर धूळ माती साचली होती. बऱ्याच ठिकाणी जळमटे होती. तरीही तो वाडा सुखसोयीच्या अनेक वस्तूंनी संपन्न होता. दुमजली असलेल्या त्या वाड्याच्या छतावर भले मोठे झुंबर लावले होते. दिवाणखान्यातून जवळजवळ सगळ्याच खोल्या दिसून येत होत्या. पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी राजेशाही मोठा वलयाकृती जिना होता. सुबक खिडक्यांवर मखमली गुलाबी पडदे लावले होते. मानसीच्या आग्रहास्तव त्या दोघींनी जवळजवळ साऱ्या खोल्या चाचपडून पाहिल्या. वाड्याचं आणि त्या वस्तूंचं निरीक्षण करता करता मानसी त्या वैभवात हरवून गेली होती. या सगळ्या प्रसंगात कधी 2 वाजून गेले कळलेच नाही. अगं मानसी, चल ना, घरला जाऊ. मला लई भ्या वाटतं या. मगापासून चिडीचूप असलेली सायली धीर एकवटून म्हणाली. हो अगं, झालंच बघ. आता फक्त ती खोली राहिलीये. तेवढी पाहू आणि मग लगेच निघू. असं बोलून सायली त्या खोलीच्या दरवाजाजवळ गेली आणि दरवाजा उघडू लागली. पण दरवाजा काही केल्या उघडत नव्हता. तिने बरेच प्रयत्न केले, पण ते व्यर्थ ठरले. शेवटी शरीरातील सारी ताकद एकवटून ती खांद्याने तो दरवाजा ढकलू लागली आणि अखेर जीवाची तांगड करून तिने तो दरवाजा उघडलाच आणि दोघीही त्या खोलीत शिरल्या. ती खोली इतर खोल्यांपेक्षा बरीच मोठी होती. तिथे कोणतेही सामान नव्हते, पण भिंतीवर चाकू सुरे आणि काही कुऱ्हाडी लावल्या होत्या. तर बऱ्याच ठिकाणी भिंतीवर खिळे ठोकले होते. त्या खोलीतील खिडक्या बंद असल्या तरीही आडव्या लाकडी फळ्या त्या खिडक्यांवर ठोकल्या होत्या. तेवढ्यात मानसीने बॅटरी छताकडे फिरवली आणि अचानक चर्रकन भीतीचा काटा तिच्या अंगावरून गेला आणि दोघींनी किंचाळ्या फोडल्या. कारण समोरच छतावर फास टांगला होता आणि त्या फासात एका मानवी हाडांचा सांगाडा लटकत होता. त्या सांगाड्यावर एक जीर्ण झालेली फ्रॉक होती. ते दृश्य पाहून दोघीही नखशिकांत घाबरल्या. त्यांच्या नजरेतील पारदर्शी भीती एकमेकींना जाणवली. जीव मुठीत धरून दोघीही त्या खोलीतून धावू लागल्या. दुसऱ्या मजल्यावरून त्या धाड धाड धावत पहिल्या मजल्यावर
आणि मग खालच्या मजल्यावर आल्या आणि ज्या खोलीतून त्या आत शिरल्या होत्या ती खोली त्या शोधू लागल्या. आता ती खोली त्यांना दिसली. खोलीच्या आत जाऊन दोघींनी धाडकन दार लावलं आणि समोरच छतावर टांगलेला तो फास त्यांना पुन्हा दिसला. आता सांगाड्याऐवजी तिथे एका मुलीचं प्रेत लटकलं होतं. कुजलेल्या अवस्थेत असलेल्या त्या प्रेतातून खूप वास मारत होता. पुढल्या क्षणी त्या प्रेताने खाडकन डोळे उघडले आणि चित्रविचित्र आवाजात ते प्रेत हसू लागले. You want to go out, but you can't go out. ते दृश्य पाहून गळ्याच्या कंठाशी आलेली दोघींची किंचाळी गळ्यातच अडकली. भेदरलेल्या अवस्थेत त्या दोघीही पडत धडपडत त्या खोलीच्या बाहेर आल्या तर अजूनही त्या दुसऱ्या मजल्यावरच होत्या. त्या प्रेताच्या तोंडातून आलेले ते वाक्य अजूनही त्यांच्या कानात घुमत होते. You want to go out, but you can't go out. एखाद्या वादळाप्रमाणे एकाएकी जोरदार वारे त्या वाड्यात वाहू लागले. त्या वाड्यातील सर्व खिडक्यांचे दरवाजे, खोल्यांचे दरवाजे आदळू आपटू लागले. त्या प्रेताच्या अरोळीने जणू तो वाडा पेटून उठला होता. आता त्या वाड्यात ऐकू येत होत्या त्या फक्त दोघींच्या किंकाळ्या. तेवढ्यात सायली कोणता तरी देवाचा मंत्र पुटपुटू लागली आणि क्षणातच स्मशान शांतता त्या वाड्यात पसरली. आता दोघीही एकमेकींचा हात घट्ट धरून त्या जिन्यावरून खाली धावत येत होत्या. तेवढ्यात अचानक सायलीचा पाय घसरून ती त्या जिन्यावरून गडगडत खाली अंधारात पडली. तशी मानसीही तिच्या मागे धावतच गेली. मानसी जेव्हा जिना उतरून खाली आली तेव्हा जिन्याच्या उजव्या बाजूला सायली पडलेली तिला दिसली. अनेक ठिकाणी मार लागल्यामुळे ती कणत होती, रडत होती. मानसीने तिला आधार देत उठवले आणि दोघीही वाड्याच्या बाहेर पडण्यासाठी ती खोली शोधू लागल्या. बरेच प्रयत्न करून ती खोली त्यांना दिसली. त्या खोलीत शिरल्या आणि समोरच त्यांना तो फास पुन्हा दिसला. पण तो फास रिकामी होता. ना त्यात सांगाडा लटकला होता, ना कुठलं प्रेत. आता मात्र त्या भीतीने पांढऱ्या पडल्या होत्या. लाखो मुंग्यांचं वारूळ मेंदूत उठलं होतं. जणू त्यांची विचार करण्याची क्षमताच संपून गेली होती. तोच एकाएकी त्या खोलीच्या कोपऱ्यात अंधारातच ते प्रेत विवळताना त्यांना दिसलं. आता दोघीही समजून गेल्या की ही रोजीच आहे. ते दृश्य बघून मानसीच्या शरीरातील अवसान गळून पडलं होतं. भीतीने तिच्या संपूर्ण शरीराचा थरकाप उडाला. ती एवढी हादरली होती की हळूहळू तिचं शरीर तिला साथ देणं सोडत होतं. मगापासून एकमेकींचे घट्ट धरून असलेले ते हात आता सैल पडले होते, कारण समोरच अंधारात असलेलं ते मरण त्यांना जवळ येताना साफ दिसत होतं. तोच भयभीत झालेल्या सायलीने 100 हत्तींची ताकद एकवटून पुन्हा एका नवीन मंत्राचे उच्चारण करायला सुरुवात केली आणि भिंतीवर अडकवलेली ती कुऱ्हाड काढून त्या प्रेतावर सपासप वार करायला सुरुवात केली. ते प्रेत विवळत होते, चित्रविचित्र आवाज काढत होते
आता मानसीनेही भिंतीवरचा सुरा काढून त्या प्रेतावर जीवाच्या आकांताने एकामागून एक वार करायला सुरुवात केली. आणि काही वेळातच नीरव शांतता चोही दिशांना पसरली. पुढे काही घडण्याच्या आतच त्या दोघींनी एकमेकींचे हात घट्ट धरले आणि वाड्याबाहेर पडण्यासाठी त्या ती खिडकी शोधू लागल्या. आता समोरच त्यांना ती खोली दिसली. दोघीही भीत भीत जड अंतःकरणाने त्या खोलीत शिरल्या. यावेळी ती खोली आधीसारखी झोपण्याचीच खोली होती. समोरच उघडी असलेली खिडकी त्यांना दिसली. धावतच त्या खिडकीजवळ गेल्या आणि खिडकी बाहेर उड्या मारल्या. आता त्या दोघीही आरडाओरडा करत गेट बाहेर बसलेल्या वॉचमन काकांना हाक मारत गेटच्या दिशेने पळत सुटल्या. तुला बोलली होती ना, त्या वाड्यात रोजीचं भूत आहे, तिथे नको जायला. भयभीत झालेली सायली मानसीला म्हणाली. आणि पुढल्या काही क्षणात मगापासून वाढलेली श्वासाची गती, धडधडणारे काळजाचे ठोके, सारं काही शांत झालं आणि भयाण शांतता चोहीकडे पसरली. काळ्या ढगांनी दाटलेलं ते आभाळ आता निरभ्र झालं होतं. पूर्वेकडून तांबूस सोनेरी किरणे आकाशात पसरवत सूर्य उगवला होता. पोरी उठ की. गावातल्या 1-2 स्त्रिया मानसीला उठवत होत्या. तशी मानसी खाडकन जागी झाली. भित्र्या चेहऱ्याने ती अवतीभवती पाहू लागली. आजूबाजूला गावकऱ्यांची गर्दी झाली होती. ही पोर मृत्यूच्या जबड्यात सापडली होती, पण नशीब बलवत्तर म्हणून बचावली. गर्दीतलं कोणीतरी बोलून गेलं. तिने मागे पाहिलं तर वाड्याचं दार सताड उघडं होतं आणि वाड्यात लोकांची गर्दी होती. तशी ती वाड्याच्या आत गेली तर वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत लोकांची जमलेली गर्दी कुतूहलाने कोपऱ्यात काहीतरी पाहत होती. त्या गर्दीत गावातलेच एक मांत्रिक बाबा उभे होते, जमिनीवर चादर पसरवलेली. तिने पुढे येऊन ती चादर काढली. रक्त आणि मांसाच्या अनेक तुकड्यांनी ओळखण्यापलीकडे झालेला तो मृतदेह पाहून मानसी खाडकन तिथेच कोसळली. सभोवताली गावकऱ्यांची गर्दी झाली होती. गावकऱ्यांच्या विस्फारलेल्या नजरा मानसीकडे रोखून होत्या. गर्दीतली सुरू असलेली कुजबूज तिला ऐकू येत नव्हती, कारण ते भयावह दृश्य पाहून ती तिथेच सुन्न झाली होती. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला होता. शरीर तापाने फणफणले होते. तिच्या शरीरातील सारं अवसान गळून पडले होते. तसे गर्दीतून वाट काढत येणाऱ्या 2 व्यक्तींनी तिला उचललं आणि जीपमध्ये नेऊन ठेवलं. खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळकेमुळे ती शुद्धीवर आली. तिला सर्व काही आठवत होतं. भयभीत सायलीचे ते वाक्य, तुला बोलली होती ना, त्या वाड्यात रोजीचं भूत आहे, तिथे नको जायला. अगं खरंच सॉरी. तिची क्षमा मागायला मानसीने सायलीकडे मान वळवली आणि ती सुन्नच झाली. डोळे ताणत ती सायलीला पाहू लागली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण मानसीने जिचा हात पकडला होता ती सायली नव्हती, तर तिच्या जागी ते रोजीचं कुजलेलं प्रेत होतं. ते पाहून मानसी हादरून गेली. मानसीला कळून चुकलं. सायलीचं शरीर त्या रोजीच्या भूतानं झपाटून ठेवलं होतं. जिला रोजी समजून मारलं तीच सायली होती. आणि आता सारं काही संपलं होतं. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा.
अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आलेले अनुभव, दैवी साक्षात्कार किंवा कथा आम्हाला खाली दिलेल्या ईमेल ID वर नक्की पाठवा. भेटूया पुढच्या कथेत.